आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे। निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार। मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके। कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे। कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख। कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात। कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे। कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम। कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी। कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री। कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज। कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले। कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी। कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ। कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्राणेंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी शिरी सुमन आणि जिजाई रमन महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांच्या अखिल विश्वाला इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील कीर्तन महात्म्य या प्रकरणातील हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबराय हे हरिकथेच्या आवडीमुळे भगवंत भगवत भक्तांची कशी सेवा करतो आजच्या अभंगात तुकोबराय सांगतात। विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। पुण्य पावन इंद्रायणी भीमा भामा आदी तीर्थांच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका, आद्य ज्योतिर्लिंग भगवान भीमाशंकराच्या चिरकाल वास्तव्याने पावन झालेला तालुका, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने दैदिप्यमान असलेला तालुका आणि वारकरी संप्रदायाचे थोर उपासक सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेने धवळलेला तालुका खेड तालुका। या खेड तालुक्यात आपल्या या खराबवाडीची पवार वस्ती या पवार वस्तीवर आदरणीय वारकरी संप्रदायाचे थोर उपासक वैकुंठवासी कृष्णाजी बाबूराव पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ तथा भगवान दत्तात्रेयांच्या जयंती निमित्त असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह रौप्य महोत्सवी वर्ष आणि या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित असलेला सर्व गावातील परिसरातील तालुक्यातील जमलेला सर्व मातृवर्ग पितृवर्ग गुणीजन गायक वादक परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार सर्वांच्या पुण्यपावन उपस्थितीमध्ये हे रौप्य महोत्सवी वर्ष पार पडत आहे। आदरणीय वारकरी संप्रदायाचे थोर उपासक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे अनिल महाराज वाळके महाराजांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा मला 1 वर्षापूर्वीच घ्यायला लावली की बा आळंदीच्या जवळ आहे 25वा रौप्य महोत्सवी वर्ष आहे, आपण सेवा घ्या। फार घरानं प्रेमळ आहे, खरंच आहे। या भागात वारकरीवर जी प्रेम करणारी घराणी आहेत त्यातलं हे पवार घराणं अग्रगणी आहे। विठ्ठल सर्व परिवार वारकरी संप्रदायावर अतिशय निष्ठेने प्रेम करणार आहे। वारकरी संप्रदायासाठी तनमन धनाने सहकार्य करणार आहे। रात्री हाक मारली तरी जागे होऊन सहकार्य करणारं हे घराणं आणि म्हणून अनिल महाराजांचा या घराण्याचा तर असा संबंध पडलाय की मापच नाही महाराज। अनिल महाराज म्हणायला नगरचे नाही तर तसे पवार वस्तीवरलेच झालेत या घराण्याचेच झालेत
अशा आदरणीय अनिल महाराजांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा घ्यायला लावली. आदरणीय वैकुंठवासी पितृतुल्य कृष्णाजी भाऊ पवार यांच्या पाठीमागे त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय कमलाई, चिरंजीव आदरणीय राजेंद्र भाऊ, शंकर भाऊ, विजय भाऊ, बाळासाहेब असा एक मोठा परिवार पाठीमागं आहे. ही सगळी मंडळी वारकऱ्यावर अतिशय प्रेम करतात आणि त्यांच्या प्रेमाखातर सर्व हा येण्याचा मोठा खटाटोप यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळं विशेष लक्ष घालून अतिशय सुंदरपैकी नियोजन केलेलं आहे. सर्वांना धन्यवाद. सर्वच परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे आदरणीय आमचे मुक्तानंद दादा नाणेकर, आदरणीय अमृतभाऊ शेवकरी. या तालुक्यात 2 दिंड्या प्रसिद्ध आहेत, एक चाकणकराची दिंडी आणि एक मोहकलकराची दिंडी. मोहकलकराची दिंडी म्हणजे पितळी विणा, तर आदरणीय मोहकलकर दिंडीचे मालक माझ्या पुढंच बसलेले आहेत. अशी सगळी परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व आमचे आळंदीकर गोनीजन मंडळी, सर्वच आमचे रामेश्वर महाराज, इकडं दत्ता महाराज, राम महाराज, ही सगळी मंडळी अतिशय प्रेमाने, मला सगळ्याचा नावानिशी परिचयसुद्धा नाही. शंकर महाराज संस्थेचे सर्व विद्यार्थी आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. मी जरा उशिरा कीर्तन सुरू झालंय, जरी उशिरा सुरू झालं तरी वेळेत संपवण्याचा प्रयत्न करतो. मी असा बुवा आहे, जसे जिल्हा परिषदच्या शाळेतले शिक्षक, अगदी तसंच आपलं काम आहे. म्हणजे जरी सकाळी शाळा उशिरा उघडली तर वेळेत सोडणं हे शिक्षक करत असतात, आणि म्हणून आपण वेळेत सोडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. हरे कथेची आवडे देवा. 25वं वर्ष आहे. भगवंताच्या मूर्तीप्राण भगवान दत्तात्रयाची मूर्ती आहे. भगवान दत्तात्रयाचा जयंतीनिमित्त उत्सव आहे. मग भगवंताला काय आवडतं असाच काहीतरी आपण विचार मांडावा, आणि म्हणून हरिकथेची आवडी देव करीतो सेवा दासांची. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय हरिकथेवर भगवंताची आवड प्रेम असल्यामुळं हरिकथा करणाऱ्या ऐकणाऱ्या सर्व वक्त्या श्रोत्यांची भगवंत कशी सेवा करतो आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतात. विठ्ठल विठ्ठल. मृत्यू लोकामध्ये आपण जर सर्व समाजाचं निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की मृत्यू लोकामध्ये समाज आवडीसाठी कष्ट घेताना दिसून येईल. विठ्ठल मृत्यू लोकामध्ये ज्याला काही मिळवायचंय, फळ मिळवायचंय, यशाच्या शिखराला शिवायचंय, लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे, प्रयोजन मिळवायचंय, तर अशी सगळ्या माणसाला शास्त्राने एक महत्वाचा उपाय सांगितलाय. कोणता? फळ मिळवायचंय हो, लाभ गाठायचाय हो, साध्य गाठायचंय हो, यशाच्या शिखराला शिवायचंय हो. मग एकच याला औषध आहे, रामबाण औषध. कोणतं? ते जर औषध केलं तर नक्की म्हणजे नक्की फळ भेटतं. संपूर्ण गाव आडवं जाऊ द्या त्याला, नाही तर तालुका आडवा जाऊ द्या, फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे महाराज सांगा ना कोणतं औषध आहे? एकच औषध आहे बघा, भेटणार म्हणजे भेटणार फळ. अहो ते औषध तर सांगा. मुद्दाम मी रब्बल ताणू राहिलो, कारण लगेच सांगितलं तर लोक हे वय असं आहे, लोक लगेच ते कचऱ्यात जमा करतात. आता सांगतो, ज्याला फळ गाठायचंय त्याला सर्व व्यवहार आणि परमार्थिक क्षेत्रातील सर्व मंडळींनी एकच औषध सांगितलंय. कोणतं? कष्ट. हो, जो कष्ट करतो तो फळापर्यंत जातो, आणि जो माझ्यावर फक्त विड्या ओढतो त्याला काही भेटत नाही. महाराज ज्याला फळ गाठायचंय त्याने कष्टाची तयारी ठेवावी, सायास करावे, प्रयत्नाची जोड द्यावी. कारण फळ, लाभ, साध्य फुकट भेटत नाही. तुकोबाराय सांगतात, लाभ नाही फुकासाठी केल्या विण जीवा आटी, केल्या विण जीवा आटी, केल्या विण जीवा आटी.
वहीच्या पहिल्या पानावर ठेवायचं लिहून महाराज. आयत्या बापाच्या पिठावर रेगा ओढून काही होत नाही. देरे हरीण पलंगावरी हा काळ गेलाय. एवढं एकच प्रमाण तुकोबरायचं ध्यानात धरायचं. लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवा आटी. संपूर्ण शरीर इंद्रिय प्राणाची आटणी करावं लागते. आमच्या गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले यांच्या भाषेत सांगायचं, बुवा घासावं लागती तर लाभ भेटतो, तर फळ भेटत. कष्टालाच फळे. अशी गावगाव माणसं आळशी जन्माला आली. कामच नको झालंय महाराज. काय जुनी माणसं काम करायची. तुम्ही तुमच्या लहानपणचे दिवस आठवा आणि पूर्वजांना ज्यांना लहानपणी तुम्ही पाहिले तेही माणसं पहा. अतिशय कष्टाने माणसं मोठी झालेली आहेत महाराज. हल्ली माणसाला कष्ट नको आहेत. आळशी दिवसेंदिवस होत चाललाय समाज. भलतेच आळशी. गावातून दरवर्षी पशुपतीनाथला ट्रिप जायची. आमचे महाराजही नेत असतात. दरवर्षी जायची, पण लोक लय आळशी. एक बाई साहेब म्हणल्या, गंगूबाई अहो 4 वर्ष झाले गावातून ट्रिप चालली पशुपतीनाथला, चला ना तुम्ही. गंगूबाई भलत्याच आळशी होत्या. पायापाशी गंगा गुडघ्याला सांगा, याच शाखेच्या ह्या गंगा. आणि मग अहो चला ना गंगूबाई, चला ना आपल्याला जाऊ आपण पशुपतीनाथला. भलताच आळस. गंगूबाई म्हणल्या पशुपतीनाथाला. अहो माझ्या घरीच आमचा पशुपतीनाथ असल्यामुळं कशाला जायचं. दिवस महिला मंडळ आळशी होत चालले. दिवसेंदिवस पुरुष सुद्धा आळशी होत चालले. दरवर्षी काठमांडूला ट्रिप जायची. एक जण म्हणला, अरे गणपत चल की ट्रिपला. म्हणले कुठं? काठमांडूला. म्हणलं बायकोला विचारतो. बायकोला विचारलं जायचं का काठमांडूला. ती म्हणले 3 वर्ष झाले नाक उचलून बोलत होते तुम्हाला चला चला म्हणून, यंदा तरीच चला. गडी नाही आळशी होता. मित्राला म्हणलं बायकोला विचारतो, पण जायचंच नव्हतं ना, आळशी होता. बायको म्हणली यंदा तर चलाच, मी माझ्या मायावरून पैसे आणते, पैसे भरते, पण आपण काठमांडूला जाऊ. तो म्हणला आता इथंच खाट मांडून कशाला काठ मांडू, एवढे आळशी लोक आहेत. आळसाला माप नाही लोकांच्या महाराज. बोलतेच आळशी. शाळेत एका मुलाने आळस दिला. गुरुजी म्हणले, हे उठ. आळस देतो, दिसत नाही बाकीची मुलं कशी अभ्यास करतात. आणि पुढं बसून देवडीवर दरुणा, येरी जवळचाच वाफा कोरडा राहिला. शिक्षका पुढंच आळस देतो, टावर खालीच रेंज नाही म्हणले. कळू नाही, आळस देतो. उठ, बेंचवरच उभा केला. ते म्हणले गुरुजी मला कशाला बेंचवर उभा कळता. अहो मी तरी आळस दिलाय. हे मागचे एवढे आळशी येतं, त्यांना आळस द्यायचाही आळस येतोय, काय सांगा. हे बघा, अशी माणसं साध्यापर्यंत जात नाही, लाभापर्यंत जात नाहीत, फळापर्यंत जात नाही. ज्याला फळ गाठायचंय, लाभ मिळवायचाय, माझ्या तुकोबरायचं एवढं एकच प्रमाण द्या. लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवा आटी. कष्ट केले का फळ भेटत. 100 चरणाच्या अभंगात एक प्रमाणे कष्टालाच फळे. सायास केली वाचो निते नाही. सायास केली वाचो निते नाही. भविष्यावरी काही घालू नये. भविष्यावरी काही घालू नये. डबल चाली, डबल उतरणे. आपलं कसं आहे, डबल कोयता मारून गाडी भरली का चांगली भरती.
म्हणून डबल उतरणी डबल चाली आमच्या ते वारकऱ्यातले राहिल्यामुळे ते वळण लागलेलं आहे. ऐका, हे एक प्रमाण ध्यानात धरा. तुम्ही म्हणा तुम्ही बरेच प्रमाणात ध्यानात धरायला लावतात, पण तुम्ही गाथाच वाचित नाही म्हणून हळूहळू गाथाच डोक्यात घालतो तुमच्या. हो, तुकोबरायचं हे एक प्रमाण ध्यानात धरा. सायास केली या वाचोनी ते नाही, कष्टा वाचून कोणाला जिथून मागही भेटलं नाही, आताही भेटलं नाही, पुढेही भेटणार नाही. म्हणून भविष्यावरी काही घालू नये, पुढे ढकलू नये. आज कष्ट करावे आणि मिळवावं. कोणाला कष्ट करावे लागले जरा इतिहास पहा. इतिहास पूर्वजांचा आपल्या. नरवीर तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, बाजी परासलकर, मुरारबाजी, केवढी थोर मंडळी यांनी कष्टाची प्राणाची बाजी लावून स्वातंत्र्य रूपी फळ मिळवलंय. स्वातंत्र्य रूपी फळ मिळवायला कष्ट करावे लागतात, तर परमार्थातली फळं मिळवायला कष्ट करावे लागणार नाही, अवश्य लागणार. स्वातंत्र्य रूपी फळ मिळवायला कष्ट करावे लागले. हो, आपली ही भारतभूमी 700 ते 750 वर्ष यवनांच्या हाताखाली होती आणि जवळजवळ 150 वर्ष ब्रिटिशांच्या, इंग्रजांच्या हाताखाली होती. मायभूमी पारतंत्र्यात होती आणि आपल्यातही काही असे करारी माणसं होते, सूर्यासारखे होते, पण अंधाराची चाकरी करत होते. त्यांना जाऊन मिसळले होते. आणि म्हणून प्राचीन काळात राजे शिवछत्रपतींच्या काळात महाराणा प्रतापापासून तर राजे शिवछत्रपतीपर्यंत, पेशव्यापर्यंत सर्वांनी यवनांशी झुंज दिली. आणि नंतरच्या काळातल्या मंडळीने ब्रिटिशांशी झुंज दिली. ज्यावेळेस भारत मातेचं स्वातंत्र्य मिळवायचे त्यावेळेस त्यांनी कष्टाचा डोंगर उभा केला. किती कष्ट केले? तुकोबाराय म्हणले भीक मागितलं आणि राज्य मिळवलं. हे राज्य मिळवण्यासाठी तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला मिळवण्यासाठी भीक मागायला गेला नाही. त्या होत्या दारात, द्या हो आमचा कोंढाणा द्या, भीक मागायला नव्हता गेला. ते बाजी प्रभू, मुरारबाजी, बाजी पासलकर, 3 बाजी होऊन गेले बघा. काय माणसं होऊन गेले. यांनी भीक मागून राज्य मिळवलं नाही. नाही, या तालुक्याला दुसरं एक नाव आहे. जसं खेड हे त्याचं नाव समाधीत आलेलं आहे नाटाच्या आपलं नामदेव महाराजाच्या गाथ्यात, खेटक ग्रामे भागीरथी. हो, जसं या तालुक्याचं गाथ्यात नाव आलंय खेड म्हणून, तसं या तालुक्याला नंतर एक नाव पडलं राजगुरुनगर. ते राजगुरू याच परिसरातले, त्यांनी भीक मागून भारत मातेचं स्वातंत्र्य मिळवलं नाही. त्यांनी कष्टाचा डोंगर उभा केला. काय केलं? वेळ प्रसंगी आपल्या शरीराचं बलिदान या मातृभूमीसाठी समर्पण केलं. आणि भीक मागून राज्य द्यायला कोण मोकळा आहे? भिकेसाठी कोण राज्य देत? भिकेसाठी कोण राज्य देत? आपल्या अखंड हरिनाम सप्ताह रौप्य महोत्सवाला भेट देण्यासाठी आमच्या अलंकापूर नगरीतील
आदरणीय चैतन्य महाराज कबीर स्वतः भेट देण्यासाठी आलेत. या रूपाने चैतन्यच आपल्या उत्सवात आल्यासारखं म्हणावं लागेल. आणि विशेष म्हणजे आमच्या आळंदी महानगरपालिकेतील विशेष म्हणजे ज्यांचं घराणं राजकीय क्षेत्रात तर तालुक्यात आणि आमच्या आळंदीत प्रसिद्ध आहेच आहे, परंतु ते घराणं वारकऱ्यावर प्रेम करायला प्रसिद्ध आहे. असे आदरणीय संजय भाऊ गोंडरे स्वतः आलेले आहेत. आम्ही जे आळंदीत साधक राहतो हे साधकांना याच वारकऱ्यांची मधुकरी असते बघा. विठ्ठल विठ्ठल. 80-90 वर्ष झालं ही घराणे विद्यार्थ्यांना मधुकरी वाटतात. 4-4 विद्यार्थी जातात त्यांच्या घरी. हो, विद्यार्थ्याला घरं माहीत नसतात, काही कोणाच्याही घरी शिरत आहेत म्हणा. 4-4, 5-5 विद्यार्थी जातात. पण आत्तापर्यंत आमच्या या घराण्या कोंढरे परिवाराने कधीही विद्यार्थी विनमुख पाठवला नाही, मला कधीही पाठवला नाही. हे या घराण्याचं वैशिष्ट्य आहे. आदरणीय चैतन्य महाराज, आमचे आदरणीय संजय भाऊ आणि त्यांच्याबरोबर आमचे पांडुरंग बुवा आलेत. पांडुरंग बुवा म्हणजे आमच्या आळंदीतल्या महाराज मंडळातलं वावधान. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय असा चाललाय की कष्ट करावे लागतात. या भारत भूमीला पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी वीरांनी फार मोठे कष्ट केले. तुकोबाराय वीरांचा उल्लेख गाथ्यात करतात. बरेच काही सुशिक्षित बेकार ते म्हणतात वारकरी संप्रदायातल्या संतांनी समाज टाळकुट्या केला. परकीयांची आक्रमण झाली त्यावेळेस ज्ञानोबाराय तुकोबाराय काय झोपा काढीत होते का? असे का पुण्यातल्या एका बावळाटाने लिहिलेलं आहे बघा. तर त्याला उत्तर ह्या प्रमाणात तुकोबाराय म्हणतात आमच्या शूरवीरांनी या भारत मातेसाठी रक्त सांडलंय. जसे तुकोबारायच्या गाथ्यात विठ्ठल भक्तीचे स्वर तुम्हाला ऐकायला भेटतील, तसे देशभक्तीचे सुद्धा स्वर ऐकायला भेटतील. प्रमाण आहे का? तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो. मोंगलांच्या दारात भिक नाही मागितली शिवाजी महाराजांनी, आणि ज्यांच्या नावाने या तालुका प्रसिद्ध आहे त्या राजगुरूंनी ब्रिटिशांपुढे भिक नाही मागितली. मग वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान दिलं आणि स्वातंत्र्य रूपी फळ पादरात पाडलं. संपला माझा दाखला. ज्याला फळ मिळवायचंय त्याने कष्ट केलेच पाहिजे. आणि म्हणून माणसं कष्ट करतात. कोणत्या कोणत्या फळासाठी कष्ट करतात? तर फळाच्या पाठीमागं लोकांच्या काही संकल्पना आहेत. काहींच्या संकल्पना लोभात्मक आहेत, काहींच्या संकल्पना कामात्मक आहेत, तर काहींच्या संकल्पना प्रेमात्मक आहेत. आज आपल्याला 3 प्रकारच्या फळाच्या पाठीमागच्या संकल्पना. काही माणसं कष्ट घेतात, परंतु ते कष्टासाठी कष्ट नसून लोभासाठी कष्ट घेतात. काही माणसं कष्ट घेतात, परंतु ते कष्टासाठी कष्ट नसून कामासाठी कष्ट घेतात. आणि काही माणसं कष्ट घेतात तर ते कष्टासाठी कष्ट नसून प्रेमासाठी, आजच्या अभंगाच्या भाषेत आवडीसाठी कष्ट घेतात. तिन्हीचा विचार आपल्याला मांडायचा आहे. मानव, पशु आणि देव. मानव, पशु आणि देव हे तिघही लोभासाठी, कामासाठी आणि प्रेमासाठी कष्ट घेतात. लोभासाठी हो, उदाहरण द्या मानवांचं. तुकोबारायच्या गाथ्यात उदाहरण आहे. मी बुवा असा विषय मांडला का त्याला माझ्याकडे प्रमाणच असतंय. मी प्रमाणाला धरून बोलणारा तसा प्रामाणिक बुवा आहे. पण खरंच आपल्याला काय म्हणायचं हे सांगण्यापेक्षा संतांना काय म्हणायचं हे सांगावं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज सुवर्ण पिंपळाखाली बसले होते आणि दुपारच्या 4 वाजता आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं प्रवचन माऊलीच्या मंदिरात दररोज असते. आणि मारुतीबाव गुरव आळंदीकर यांनी ज्ञानेश्वरी उघडली, प्रवचन सुरू झालं. जोग महाराज पिंपळाखाली बसले होते. मारुतीबांकडून एकच वाक्य गेलं काय, आणि म्हणून मला असं म्हणायचंय. लगेच जोग महाराज ओरडले, मारुतीबा तुम्हाला काय म्हणायचं ते सांगू नका, ज्ञानोबारायला काय म्हणायचं ते सांगा. असं आहे. आमचे काही येडे हळदी महाराज लोक मी नेहमी सांगत असतो बस खाली काय सांगू नको, ज्ञानोबाराय काय म्हणतात ते सांग. बोलण्याला माणसाने प्रमाण द्यावं. विषय मांडला का त्याला प्रमाण असावं. खरं तर बोलण्याला धार असण्यापेक्षा बोलण्याला आधार असावा. बऱ्याच जणांच्या बोलण्याला धार आहे पण आधारच नाही. बोलणं म्हणजे निवळ संजय गांधी निराधार योजना बघा.
बोलण्याला आपल्याला प्रमाण असावी, तुकोबरायची ज्ञानोबरायची प्रमाण असावी. ऐका, तिघांचे मी प्रमाण देतो तुम्हाला, जीवाचे, पशूंचे आणि देवाचे. जीव सुद्धा 3 गोष्टीसाठी कष्ट घेतात, पशु सुद्धा 3 गोष्टीसाठी कष्ट घेतात आणि देव सुद्धा 3 गोष्टीसाठी कष्ट घेतात. तिसऱ्या गोष्टीतून अभंगात चिरायचं. जीव कशासाठी कष्ट घेतात? 3 गोष्टीसाठी, लोभ, काम, प्रेम. लोभासाठी कष्ट घेतात. उदाहरण, आईबाप हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, रात्रीचा दिवस करतात आणि मुलांना शिकवतात. काय कारण? त्यांचा लोभ असतो. का बरं एवढे कष्ट घेतात? त्यांना एकच इच्छा असते की आमचा बाळ्या म्हातारपणची आमची काठी होईल, आम्हाला फेकून का होईना पण एखादा तुकडा वाढेल. या लोभासाठीच आईबाप कष्ट घेतात. तुकोबराय सांगतात, सांभाळीती पाळीती, या 2ही शब्दामध्ये कुठंतरी पुसटसे कष्ट मला दिसतात. सांभाळण्यासाठी कष्ट लागतात, पालन पोषण करण्यासाठी कष्ट लागतात. कशासाठी कष्ट घेतात आईबाप? एकच कारण, लोभा कारणे. तुकोबरायचं प्रमाणे, माय बापे सांभाळीती, लोभा कारण. पुढं चलून हा आपलं बाळ आपल्याला आधार ठरल आणि म्हणून माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळती. माणसं कष्ट घेतात लोभासाठी, माणसं कष्ट घेतात कामासाठी. काम हा एक विकार आहे, हा विकार परिपूर्णतेला जावा म्हणून माणसं कष्ट घेतात. किती कष्ट घेतात? ज्ञानोबरायची त्याला एक ओवी. ज्ञानोबराय सांगतात, चित्त आराधी स्त्रियेचे तो तियेचे निछंदे नाचे तैसे होय. पुढची, आपण पेशी नवी. मला हेच लागत आहे. माणसं शिनू शिनू घेतात कशासाठी? फक्त आणि फक्त कामविकारासाठी. चित्त आराधी स्त्रियेचे. आता ओवी ज्ञानोबरायने लिहिली म्हणल्यावर अर्थ सांगणं हे आमच्या आळंदीकराचं काम आहे. अरे वा, ज्ञानोबरायने रेड्याच्या मुखातून श्रुती वदविल्या. आपण मराठीत अर्थ सांगू शकत नाही, आळंदीत राहू नाही, त्याने चिखलील राहिला. हो, मारुतीबांचं प्रवचन चालू होतं, मारुतीबा गुरव. आणि एका विद्यार्थी म्हणला, बाबा किंबहुना म्हणजे काय? तर बाबांनी सांगितलं, अरे किंबहुना धनुर्धरा मातेचे आहे जो उदरा, तो मातेचा सोयरा. किंबहुना म्हणजे बहुना किम, फार काय सांगावं. बहुना म्हणजे फार, किम म्हणजे काय, फार काय सांगावं. दुसऱ्या दिवशी प्रवचन सुरू झालं का मारुतीबाने विचारलं, होय हो, कळाला का कालचा विषय सर्वांना? त्या मुलाने विचारायचं, किंबहुना म्हणजे काय? अरे किंबहुना म्हणजे फार काय सांगावं. प्रवचन झालं का दुसऱ्या दिवशी प्रवचन सुरू झालं का बुवांनी परत विचारायचं, होय किंबहुना म्हणजे आपलं, हो हो हो. पुन्हा प्रवचनात सुरुवातीला विचारायचं, काही कालचा विषय समजायचा राहिला का? त्या मुलाने विचारायचं, किंबहुना म्हणजे काय? 18 दिवस विचारत होता आणि मारुतीबा त्याला 18 दिवस सांगत होते. खालून एक व्यक्ती म्हणला, हो 18 दिवस तो विचारतोय तुम्ही सांगताय, काय याच्यासाठी वेळ घालताय? मारुती म्हणल्या, नाही मी आळंदीकर आहे. अरे माझ्या ज्ञानोबरायने रेड्याच्या मुखातून वेद वदवला, हा तर माणूस आहे म्हणले, याला कळेपर्यंत मी शिकवणार. असा मठ्ठ विद्यार्थी त्यांनी शिकवला. त्याने कीर्तनाची मालिकाच काढली बघा. हा, ह्याला म्हणायचं नादच नाही करायचा. साधूच्या का डोक्यात बसलं काहीही होऊ शकतं. हो, एका चहावाल्याच्या डोक्यात बसलं तर सगळं वातावरण फिरिलं बघा. काही होऊ शकतं, फक्त ते साधूने डोक्यात घेतलं पाहिजे. विठ्ठल विषय. माणसं कामनेसाठी कष्ट घेतात. ज्ञानोबराय सांगतात, चित्त आराधी स्त्रियेचे. आता आमचे वैद्य महाराज फार गोड सांगायचे बरं का. बायकोची आराधना करतात कामविकारासाठी. वैद्य महाराज सांगायचे, जय दे जय जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे, देह तुझ अर्पिला तुझ म्या फुलवारा बांधिला. याला म्हणतात चित्त आराधी स्त्रियेचे तो तियेचे निछंदे नाचे.
तो तिच्याच तालावर नाचतो. दृष्टांत द्या माकड गारुड्याचे जैसे. जसं गारुड्याचं माकड गारुड्याच्या तालावर नाचत, तशी घरातली माणसं बाई माणसाच्या तालावर नाचत येत. असंच प्रमाण तुकोबरायचंय. जशी ज्ञानोबरायची उमेद हाच दृष्टांत, तसंच प्रमाण तुकोबरायचं. तुकोबराय सांगतात, काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसारात. तुकोबरायचे सारखेच प्रमाण आहेत. माणसं कष्ट घेतात लोभासाठी, माणसं कष्ट घेतात कामासाठी, भयंकर कष्ट घेतात. एक जण साडी घेऊन पळतच निघाला. मित्र म्हणला, अरे रामू पळतो का? म्हणजे बायकोला साडी घेऊन चाललाय. म्हणजे मग पळत का चाललाय? जरा दमानी चालला. म्हणजे दुसऱ्या साडीची जाहिरात लागायच्या आत ही नेऊन द्यायची. तर ती आणावं लागेल आणि हेट मागं द्यावं लागेल. अशी आमची मंडळी म्हणजे टीव्ही पाहूनच साड्या खरेदी करते. याला म्हणायचं कामनेसाठी कष्ट घेतात, लोभासाठी कष्ट, कामनेसाठी कष्ट. तर कधी कधी माणसं प्रेमासाठी कष्ट घेतात. बापे सांभाळे ती लोभा करणे पडे. कामनेसाठी कष्ट घेतात, आपण पेशी नवी, इष्ट मित्र दुरावे. तर कधी कधी प्रेमासाठी कष्ट घेतात, आवडीसाठी कष्ट घेतात. एखाद्या माणसाचं एखाद्यावर जर प्रेम असेल तर ती माणसं, प्रेम माणसाला काहीही पाहायला लावत नाही. हो, प्रेमाच्या प्रीतीच्या बोला नाही पेच पाय, भल तैसे गोड करून घेतो कोबराजप्रमाणे. मला प्रेम असलं ना तिथं जातही बघत नाही लोक, आणि तिथं संप्रदाय बघत नाही, काहीच बघत नाही. प्रेम पाहिजे व फक्त. पाटील तुम्ही एवढी मोठी आसामी, आणि तुम्ही या तुमच्या कामगाराच्या घरातल्या मुलीच्या लग्नात पत्रवळ्या उचलल्या. ते म्हणले त्यांचा आणि आमचा 40 वर्षाचा संबंध. रे मी जरी पाटील असेल पण माझा सगळा व्यवहार तो माझा कामगार पाहतोय. मला तो माझ्या मुलासारखा आहे. आमचा प्रेमाचा रोधानुबंध आहे. त्याची मुलगी काय आणि माझी मुलगी काय. वा प्रेम. हो, प्रेमासाठी माणसं खाली येतात. हो, काही करतात, प्रेमासाठी माणसं कष्ट घेतात. विठ्ठल माणसं अशी. काल मी लोणी धामणीला एक फार मोठे पोलिसातले फार मोठ्या उच्च पदावर, त्यांची पदवी मला सांगता यायची नाही. हो, आणि ते वारकरी माणूस. हो, काय प्रेम वारकऱ्याविषयी. त्यांची वास्तुशांती सुंदर घर लोणी धामणीला जवळ. कालच संध्याकाळी ह्या मला कीर्तन केलं. मला सांगायचं काय की अतिशय प्रेमाने एवढा मोठा पोलीस अधिकारी पण सर्व वारकऱ्याच्या पत्रावळ्या उचलत होता. मला खास खास म्हणजे प्रेम. प्रेमासाठी आवडीसाठी माणसं कष्ट घेतात. त्याची काय लाज वाटू देत नाही माणसं. बरं संपला विषय. जीव प्रेमासाठी, कामासाठी, लोभासाठी, कामासाठी, प्रेमासाठी कष्ट घेतात. जसं जीवाचं तसंच पशूंचं आहे. पशु सुद्धा लोभासाठी, कामासाठी आणि प्रेमासाठी कष्ट घेतात. उदाहरण ज्ञानोबराने तुकोबराने गाथ्यात ज्ञानो आधी उदाहरण सांगतो मग उभी सांगतो. कोणता तरी एक पुत्र आणि त्याचा लोभ बसला कशावर? गिरणीतल्या पिठावर. जुन्या काळात काय असे सिमेंट कॉन्क्रीटचे घर असायचे. ज्ञानोबराच्या काळातली उभी. मग अशा कुडवाच्या भिंती राहायच्या, जाते धरायचे किंवा मग गिरणदार. अलीकडच्या थोड्या मध्यम काळात आमच्या लहानपणच्या काळात गिरणी राहायच्या. गिरणीला कुडवाच्या भिंती राहायच्या. एक पुत्र त्या गिरणीच्या कुडवातून जागा करून आत जायचं आणि पीठ खाऊन निघून यायचं. ते गिरणीवाला रोजच वैतागला. रोजच कुत्र पीठ खातंय, काय करावं गाड्या. गिरणीवाला एक दिवस गिरणीतच झोपला. गिरणीत झोपला, कुत्र पीठ खाण्यासाठी आला. गिरणीवाला तसा झोपला नाही, कोयता घेऊन झोपला. बहुतेक बीड भागातला असावा. आणि मग कोयता घेऊन झोपला. म्हणजे कुत्र शिरलं. कुत्र पीठ खाणार का याने कोयताच काढला. कुत्र्याच्या मागं लागला. ते कुत्र गावात फिरणार होत. हे याला वाटलं कुत्र सापडलं, माझ्या हातात सापडणंच. आता गावात फिरणारे कुत्रे सहसा कोणाच्या हातात येत नाही. बेकार कुत्रे महाराज लोक उघडून पाहतात, काही गुणच येत नाही त्या गावात फिरणारं कुत्र होतं. जे महाराज त्या गिरणीच्या मालकाने काढला कोयता, त्या कुत्र्याच्या मागं लागला. कुत्र्याने बरोबर बाहेर पडलं बघा त्या छोट्याशा छिद्रातून. कुत्र पुढं मालक मागं, कुत्र पुढं मालक मागं, मालक मागं कुत्र पुढं. कसं म्हणा, फक्त मालक मागं ठेवा, पुढं नेऊ नका. मालक बरोबर आहे का? मोक्कलकर मालक बसले पुढं. आणि मग
त्याने एक गाव घातला. कुत्र्याने गाव हुकवला आणि शेपटावर गाव पाडला. कुत्र्याचं शेपूट तुटलं, रक्त निथळू लागलं, गल्लीत कुत्रं गेलं, विव्हळू लागलं. पठ्ठ्याने खोड मोडवली का नाही. पुन्हा आला गिरडे, पुन्हा गोधडी घेऊन झोपला. 2 तासाने उठला तर तेच कुत्र पुन्हा पीठ खातंय. याची खोड मोडली नाही. लोभ आहे ना, लोभासाठी कष्ट. ते पुन्हा कोयता काढला, कुत्र्याच्या मागे लागला. आता असा नेम धरला, मानेवर कोयता टाकायचा तर कानावरच पडला. जीवावर आलं पण कानावर बेतला. अशी मराठीत म्हणे बघा. कान तुटला आणि मग म्हणला बघा, आज एका दिवसात सकाळी शेपूट आणि दुपारी कान तोडलाय. ताप आता काय ताप. हे कुत्र्याची पुन्हा गिरणी द्यायची. कुलूप लागला, मळ्यात गेला. दिवस मावळता बाहेर गिरणीत आला. गिरणी उघडली तर तेच कुत्र पीठ खातंय. ज्ञानोबराय म्हणतात, सांगा त्याचा कान ओला नाही, सांगा त्याचं शेपूट ओलं नाही. ज्ञानोबराय म्हणतात, का ओढाळीता लाविले. ओढाळीता म्हणजे ओढाळ कुत्र म्हणजे गावात फिरणार कुत्र. बाबा मी बोललो का त्याला प्रमाणच असतं. मी संस्थेचा विद्यार्थी, हा कंपनीचा माल आहे. हा काय हातगाडीवरला माल आहे का? आमच्या संस्थेची मोठी परंपरा आहे बुवा, 100 वर्षाची परंपरा आहे. आणि मग ओढाळीता लाविले, कान पुसतैशेची ओले. कानातून शेपटीतून रक्त गळत आहे, पण पुढती ओढाळू आले सुने दैशे. ते कुत्र पुन्हा पुन्हा येतंय, पुन्हा म्हणतंय मी पुन्हा येईन. आपलं पुढती ओढाळू आले सुने दैशे. मग सांगा कशासाठी ते पुन्हा येतं? लोभासाठी पुन्हा येतंय. विठ्ठल मानू नका तुम्ही, ती त्या कार्यकर्ते त्या क्षेत्रातले. पण काय बाजू पलटवून सांगता येत नाही बुवा. एका म्हाताऱ्याने बाजू पलटवली पावसात सभा घेऊन. मला तर मोठं आश्चर्यच वाटू राहिले बघा. संपला विषय. प्रेमासाठी पशु कष्ट घेतात, लोभासाठी तर प्रेमासाठी सुद्धा कष्ट घेतात. अशी एक 13व्या अध्यायात ओवी आला, पण मी विस्तार सांगणार नाही. मला ते माझ्या वयाला शोभत नाही. ज्ञानोबराची फक्त ओवी सांगून जातो. खरी टेको नेदी उडे. 13व्या अध्यायात प्रेमासाठी कष्ट घेतात, तर कधी कधी आपलं कामासाठी, तर कधी कधी प्रेमासाठी कष्ट घेतात. उदाहरण द्या. ज्ञानोबराने उदाहरण एका बेडकाचं दिलं. बेडकाच्या अतिशय प्रेमाचा आणि आवडीचा पदार्थ कोणता? हे चिलट आहेत ना, चिलट. हे चिलट बेडकाला फार आवडतात. बेडूक चिलट खाण्यासाठी एका डबक्यातून बाहेर पडला. बेडूक चिलट धरत असताना 2 प्रकारे धरतो. एक तर उडी मारून धरतो, नाही तर बेडकात असे काही प्रकारे ती जीभ बाहेर काढतात. ओली जीभ पाहिली का कीटक त्याच्यावर बसले का जीभ आत घेतात बघा, आणि कीटक खातात. एक बेडूक जीभ बाहेर काढून कीटक धरत होता. कीटक धरण्यासाठी बेडूक आलाय. दुसऱ्याला मारण्यासाठी जो प्रवृत्त होतो त्याचाही मृत्यू जवळच असतो. लगेच बेडकालाय खाण्यासाठी एक साप देतो. आणि बेडकाने नेमका चिलट धरला का लगेच बेडकालाही सापाने धरलं. सापाने धरल्यावर आता द्वितीय क्षणी आपला मृत्यू आहे. पण बेडूक आवडीसाठी किती कष्ट घेतोय, पुन्हा जीभ बाहेर काढतोय आणि माश्या धरतोय. ज्ञानोबराय सांगतात, विठ्ठल दरदूर सापे गिळजतो आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. आता काय सांगावं. ज्ञानोबराय म्हणतात, अरे द्वितीय क्षणी तुझा मृत्यू आहे, तू कशाला पुन्हा या चिलटासाठी धावतो? पण आवडीसाठी मृत्यू पत्कारला तरी चालत. पण माणसं, आपलं पशु सुद्धा प्रेमासाठी आवडीसाठी कष्ट करतात. आपण माणसांचं पाहिलं, पशुचं पाहिलं, आता देवांचं बघू. देव सुद्धा लोभासाठी कष्ट घेतात, देव सुद्धा कामासाठी कष्ट घेतात, आणि देव सुद्धा प्रेमासाठी आवडीसाठी कष्ट घेतात. इथून अभंगात शिरायचे. देव लोभासाठी कष्ट घेतात. हो, काय झालं, एकदा देवराज इंद्र फिरत असताना दुर्वास मुनींची गाठ पडली. दुर्वास मुनी म्हणजे हा कसा का असाना पण देवेंद्र आहे, आपला देवांचा राजा इंद्र आहे, मग आपण याचा सत्कार केला पाहिजे. काही रारातली फुलं गोळा केली, एक माळा तयार केली आणि त्याच्या गळ्यात टाकली. सहसा पदावर बसलेली माणसं उन्मत्त असतात. हो, ते बहुतेक त्या पदाचाच गुण म्हणावं लागल. त्याने ती माळ काढली, दुर्वास मुनीच्या देखत ऐरावताच्या गळ्यात टाकली. आता पशुला काय माळायचं, त्या ऐरावताने माळ काढली, खाली टाकली आणि चुरगाळली. चुरगाळली का ते दुर्वास होते. राम 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 राम. तुका म्हणे साधू बोले खडगधार, खोचते अंतर दुर्जनाचे. हे प्रमाण पाहावं. आणि जयराम महाराज भोसले 8वे महाराज. हो, साधू असा तलवारीच्या धारेवलीच बोलत येत महाराज. तो का म्हणे साधू बोले खडगधार.
साधूने भिडत ठेवायची नाही महाराज. साधू का हे 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 करायला समजून येतो. साधू लोभी, हो. साधू फकीर असला पाहिजे बघा. आज तुका म्हणे साधू बोले खडगदार, कोचते अंतर दुर्जनाचे. सज्जनाला सज्जन म्हणणार, साधू जरी कठोर बोलले तर त्याच्या बुडाशी ममतेचा पाझर आहे, हे कधी ध्यानात धरा. आणि मग आमचे जयराम महाराज विद्यार्थ्याला मारायचे, पण एक विद्यार्थी बाबांच्या एक विद्यार्थी ऋषिकेशला वारला महाराज. जयराम महाराज असे पाय गुळू गुळू रडायचे महाराज, असे गडबडा लोळायचे. का इतकं विद्यार्थ्यावर प्रेम केलं. विद्यार्थ्यासाठी जमीन विकणारा महात्मा तेवढाच एक आहे. विद्यार्थ्याच्या नावाने जमिनी घेणारे बरेच. विद्यार्थ्याच्या नावाने जमीन विकणारा तेवढा एकच महात्मा जयराम महाराज भोसले आळंदीकर. विठ्ठल माझ्यापेक्षा इथं संजय भाऊ हे माहिती, यांना माहिती की ते त्यांच्याच गावचे होते, त्यागी माणूस होते, फकीर होते, जरा लहरी बी होते बाबा जयराम महाराज. ऐका माणसं, ते देवराजी ते दुर्वास मुनी जे तावले, इंद्रा पदाने मदोन्मत्त झालास, आम्हा भाविकांचे तू सत्कार तिरस्कृत करतो. जा तुला शापे, ज्या तुला संपत्तीचा मद झालाय ती सर्व संपत्ती समुद्रात जाऊन पडल. अगदी तसंच झालं. साधूचं बोलणं, तुका म्हणे ते हे आशीर्वादे बळी, जाईल तो छळी नरकामध्ये. साधूचा आशीर्वाद नाही लागला तर चलन, पण शाप नाही लागला पाहिजे. खकानाच होतोय महाराज. आणि मग ते झालं तसं, इंद्राची संपत्ती जाऊन पडली. आता मग कशी संपत्ती नसल्यावर काय मजा आहे. दारात वैभव असावं, दारात बुलेट असावी, भले ती मामाची का असाना पण असावी. बर बर बर. आणि मग संपत्ती नाही त्याला जरा करवे ना. मग त्याने सल्ला घेतला किंवा ही संपत्ती समुद्रातली वर कशी निघेल. तर त्याने एकाने सल्ला दिला, दह्यात सुद्धा संपत्ती असते. दह्या कोणती, तिला लोणी म्हणतात. पण ती वर कसं येतं लोणी, मंथन केलं का दह्यातली संपत्ती लोणी रूपाने वर येते. तसं समुद्राचं मंथन केलं का समुद्रातील संपत्ती वर येईल. देव दानवाने समुद्राचं मंथन सुरू केलं. जोर लगा के हैशा, जोर लगा के कोण अगोदर शपथविधी करतोय, कोण अगोदर कोण संपत्ती मिळवतोय. पण सुरू झाल्यानंतर किती कष्ट पडले देवांना. ज्ञानोबारायचे 18व्या अध्याय त्याच्यासाठी एक ओवी ज्ञानोबाराय सांगतात. क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे, सुरा आसुरा केवढे पथिता झाले. केवढे एक शब्द ठेवायचा कोणता, कष्ट. सुरा आसुरा केवढे कष्ट मथिता झाले. फार कष्ट मंथन करण्यासाठी झाले. संपला माझा विषय. देव सुद्धा लोभास, बर देव सुद्धा कामनेसाठी कष्ट घेतात. फक्त प्रमाण सांगतो, लांबवत नाही. इंद्रा पडली बघेन चंद्र झाला का पुढं. देव सुद्धा प्रेमासाठी आवडीसाठी कष्ट करतात. देवाच्या आवडीचा विषय एखाद्या भक्ताने केला का देव त्या आवडीसाठी कष्ट घेतात. कोणत्या देवाचं उदाहरण सांगतात. आता मी तुम्हाला बळीया माझा पंढरीराव, जो ह्या देवांचाही देव, पियेला भेटण्यापेक्षा मालकालाच भेटू आपण. इतर देवत्यांपेक्षा, हे इतर कार्यरूप देवतेपेक्षा कारणरूप देवता जी पंढरीनाथ आहे, त्या पंढरीनाथाचं गमक पाहू. हे पंढरीनाथ दैवत असे, त्याच्या आवडीचा विषय जर एखाद्या भक्ताने केला तर त्या भक्तासाठी हे पंढरीनाथ दैवत कष्ट करतं. हो हो, पण त्याला आवडतं काय हे सांगा, आणि कष्ट कसा घेतो हे सांगा. त्या दोन्ही प्रश्नाची उत्तर अभंगाच्या पहिल्या
सुद्धा आवडीसाठी प्रेमासाठी कष्ट घेतात. कोण? पंढरीनाथ हे दैवत, भगवान दत्तात्रय हे दैवत. त्यांची जी हरिकथा करतात त्या हरिकथेच्या आवडी खातर करीतो सेवा दासांची. हरिकथेची आवडी देवा. हरिकथा म्हटलं का त्याचा अनुबंध आला. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. हरिकथेचा अधिकारी कोण? कीर्तन कोणी करावं? नामसंकीर्तन सगळ्यांनीच करावं, पण कीर्तन कोणी बी करू नये. नामसंकीर्तन करणं वेगळं, वारकरी कीर्तन करणं वेगळं. नामसंकीर्तन सकळाशी येथे आहे अधिकार. अगदी यारे यारे लहान थोरन याती बोलती नारी नर नामसंकीर्तनासाठी. पण कीर्तनाचा अधिकारी ठरलेला आहे. कीर्तन कोणी करायचं नाही. कोणी करायचं? तुकोबाराच्या गाथ्यात 2 प्रमाण आहे त्याच्यासाठी. तुकोबाराय म्हणतात, तैसे खळामुखी न करावे श्रवण, अहंकार्य मन विटाळले. खळे, खळ म्हणजे आषाढी वारी करत नाही, आला तर थेट तिथंच येतो, पायी चलत नाही. तारीख देत असताना आता 16 देत जायच्या. महाराज पायी चालतात का? हो. मग नुसतं चलत असं तर नाही, मग वासुदेव म्हणून दाखवा, हो तर तारीख घ्या. असं जर सुरू केलं तर फक्त अभ्यासू. जसं चाळणीतून गबाळ घाली पडत तर मग दाणे चांगले राहतात ना, असं गबाळ पडून जाईन आणि चांगलंच तुमच्या पदरात येईल. पण काय करा, तुम्हाला गबाळच खायचा नाद लागला. लोक म्हणजे त्यांना बोलो लय समाज गोळा होतो. अहो जिथं घाण आहे तिथंच माझ्या गोंगा त्यात. वा, एक ध्यान धरा. वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आता आपणच जपलं पाहिजे महाराज. हो, याच्यात अतिक्रमण बरंच झालंय. कोणी उठतंय कीर्तन करतंय महाराज, याला काय अभ्यास तुकोबरायचं प्रमाण आहे. कोणी करावं? हरिदासामुखी हरिकथा कीर्तन. हरिदास असावा, त्याने कीर्तन करावं, दुसऱ्याने करू नये. तैसे खळामुखी न करावे श्रवण. संपला विषय. तो निदान पंढरीचा वारकरी असावा. आमच्या वास्कर फडावरला नियम सांगतो तुम्हाला, म्हणजे आमचे संबंध आहेत त्यांच्या संग. वास्कर फडात एक नियम आहे, ज्याचे 1000 अभंग पाठ त्याला चाल देतात, ज्याचे 2000 अभंग पाठ त्याला कीर्तन देतात. महाराज असा जर नियम सुरू झाला तर अभ्यासू समाज, अभ्यासू कीर्तनकार समाजापुढे येतील. आता ते काय बोलायचं नाही, रामकृष्णारी सगळं आभाळ फाटलंय. कीर्तनाचा अधिकारी कोण? कीर्तनाचा विषय काय? तर सासू सुनांच्या गोष्टी. हा काय कीर्तनाचा विषय नाही. कीर्तनाचा विषय काय? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, हा कीर्तनाचा विषय, अधिकारी विषय. प्रयोजन काय? कीर्तनाचं प्रयोजन काय? जाड जाड पाकिट. हे काय कीर्तनाचं प्रयोजन आहे? वारकरी संप्रदायाचं पतन कुठून सुरू झालं? ज्यावेळेस कीर्तन ठरून सुरू झाली तेव्हापासून. कीर्तन ठरवायला आपण काय चाकणच्या बाजारात आहेत का? हो, कधीच ठरू नये मला. हरिकथेचं मूल्य ठरवणं म्हणजे आपल्या आईची विक्री करणं. विठ्ठल माते परिस थोर कथान भाडं घेताना लाजे. समाज फार देतो महाराज, अपेक्षेपेक्षा जास्त देतो. आता माझ्याही पेक्षा हे तुम्हालाही चांगलं माहिती. भरपूर समाज देतो पण माणसं मागून घेतात. मग एक लोक एकदा बोलवतात, पुन्हा परिसरात सुद्धा फिरकून देत नाहीत त्याला. मग आणि ते काय येड्या हळद्या आमच्या द्या सोडून. रामकृष्ण हरी जीभ दाताने चाविलीन, कोणी 32 ताडीली अशी म्हणायची पाळी आली आता. अधिकारी विषय प्रयोजन. प्रयोजन काय तर अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती, हे हरिकथेचं प्रयोजन. प्रमाण तुका म्हणे सुख समाधी हरिकथा इष्ट प्राप्ती, आणि नेने भवव्यथा गायला तो अनिष्ट निवृत्ती. विठ्ठल अशा हरिकथेची देवाला आवड आहे. हरिकथेची आवडी देवा, आणि या आवडीसाठी करीतो सेवा दासांची. हरिकथेवर प्रेमही आहे एक, देव हरिकथा करणाऱ्याची सेवा करतो 2. महाराज एक शंका विचारायची, काय? एक तर तो हरिकथेची आवड आहे, मग तो हरिकथेत असतो का, हा प्रश्न आहे. तर तुकोबाराय सांगतात, तो हरिकथेत असतो. देखोनी कीर्तनाचा रंग, कैसा उभा पांडुरंग, तेथे असे देव उभा. देव नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. कीर्तनात कुठं तरी उभा असतो महाराज. म्हणजे देव कीर्तनाची आवड आहे म्हणून देव कीर्तन ऐकतो. हो, मग आमचा प्रश्न आहे, जर हरिकथेची आवडी देवा म्हणून जर देव कीर्तनात ऐकायला बसला, कथेत बसला, आणि जर त्याच वेळेत जर काही वारकऱ्याचं काम निघालं, हरिभक्ताचं काम निघालं, तर देव कीर्तन ऐकतो का घरची कामं करायला जातो? तुम्ही म्हणाल हरिकथेची आवडी देवा म्हणून कीर्तनात थांबतो, तर मग करीतो सेवा दासाची, याला विरोध आला.
घरी कोण जाईल काम करायला, त्याच टायमाला काम निघालं मग बर. आणि समजा देव जर काम काय करायला गेला हरिभक्ताची, तर बघा करीतो सेवा दासाची म्हणाल तर मग हरिकथेत देव राहत नाही असा अर्थ झाला. हरिकथेची आवडी देवा याला परत ऐका, एकाच वेळेला दोन गोष्टी देव कसा करील? एक तर तो कीर्तन ऐकल, नाही तर घरची कामं करील. कीर्तन आणि घरचं काम जर एकाच वेळेला निघालं तर देव नेमकं कोणतं करतो? तर तुकोबाराय उत्तर देतात, रूपे अनंताची अनंत अपार, नकळे साचार तुका म्हणे. भगवंताची अनंत रूप असल्यामुळं एक रूप धारण करतो आणि कीर्तन ऐकतो, आणि एक रूप धारण करून करतो सेवा दासांची. त्या भक्ताच्या घरी कामही करतो. आणि समजा जर भगवत भक्त कीर्तनाला जर कुठं गावाला गेला तर मग देव त्यांच्या घरची कामं करतो का कीर्तन ऐकतो? तर एक रूप धारण करून त्यांच्या घरची कामं ऐकतो, आणि एक रूप धारण करून जिथं जिथं हरिभक्त जातील त्यांच्या माग माग फिरतो अभंगाच्या दुसऱ्या. जर गावगाव कीर्तनाला गेले तर देव हरिकथेची आवडी म्हणून कीर्तन ऐकायला जातो का करीतो सेवा दासाची, म्हणजे त्यांच्या घरची सेवा करतो? तर तुकोबाराय म्हणतात देव त्यांच्या घरची सेवा करतो आणि कीर्तन ऐकायला जातो. म्हणून हिंडे मागे मागे, आवड असल्यामुळं जिथं जिथं हरिभक्त जातील तिथं तिथं देव राहतो. म्हणून हिंडे मागे मागे, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, हरिभक्त जाय हरिकीर्ती गात, नागावया रज चरणीचे. भक्ताच्या माग माग देव फिरतो. हो हो, पण महाराज मग कीर्तन ऐकायला जातो हो, घरची सेवा करतो हो. बर, घरी काही सेवा करायची गरज आहे? वारकऱ्याला घरच्या देव घरी काही लक्ष देतो त्यांच्या हो. काय गरज आहे लक्ष द्यायची? तर द्यायची गरज आहे. काय? वारकरी जर गावगाव इकडं तिकडं कुठं गेले तर शेजारी पाजारी लय द्वाड, वारकऱ्याला काय इजा पोचतील सांगता येत नाही. आमच्या गावचे कीर्तनकार शेजारच्या गावी काल्याच्या कीर्तनाला गेले. सकाळी 10 वाजेपर्यंत दिंडी प्रदक्षिणा, 8 ते 10, 10 ते 12 कीर्तन, 12 ते 1 जेवण, 1 वाजता महाराज निघले तर 2 वाजता घरी यायला. म्हणून महाराज सकाळी 8लाच गेले काल्याचं कीर्तन. शेतात वस्ती, ते गावात वस्ती त्यांची, शेतात बैल बांधलेले गोठा. शेजाऱ्याने त्यांची 8 वाजता बैल सोडली, गहू पेरून घेतला आणि पुन्हा बैल आणून बांधली. कळूनच दिलं नाही महाराज. हो, असले लोक आहेत हुशार. वारकरी का इकडं तिकडं गेला का त्याच्या वैरणीच्या पेंड्या आपल्या बाईला पुढं. हो, असले लोक. हो, आता काय चोरी ते लोक कीर्तनाला आल्यावर गट्टे खिशात टाकून न्यावा, असली लोक आहेत. आता काय सांगावं मला, लाकडाची काय किंमत. पण लोक काय कठीण आहे. संपला माझा विषय. हास्य समाज असल्यामुळं मनोन हिंडे मागे मागे, घरटी जागी. देव त्यांच्या घरी सुद्धा सर्व लक्ष देतो. याचे 2 अर्थ होतात. घरटी जागे घाली तशी, त्या घराभोवती जागता पारा देतो, किंवा जागे घरटी घाली तशी, त्या जागेभोवती गिरट्या घालतो. आणि दोन्ही उदाहरणं तुकोबारायची. देव घरटी जागे घाली तसे हो,
भगवत भक्त जर कीर्तनाला गेले तर त्यांच्या घराभोवती जागता पहारा देतो. उदाहरण तुकोबरायचं. जगद्गुरु तुकोबराय कीर्तनात दंग. आईसाहेब घरी झोपलेल्या हे पाहून तुकोबरायांच्या गोठ्यात 2 चोर शिरले आणि तुकोबरायला दूध खाण्यासाठी तुकोबरायाचे सासरे आप्पाजी गुळवे पुण्यातले होते. त्यांनी एक म्हैस दिली होती. 2 चोरांनी म्हैस सोडली. एकाने मोरखी धरलेली, एक जण मागून हल्या हल्या हल्या. देहूच्या पश्चिमेस बोडख्याची वाडी पावकोस मैपती महाराजांनी लिहिलेलं आहे. देहूच्या पश्चिमेला बोडख्याची वाडी पावकोश. त्या पावकोशेपर्यंत त्या बोडख्याच्या वाडीपर्यंत म्हैस नेली. देव म्हणले मी जर कीर्तनात थांबलो तर म्हैस चोरी जाईल. बरं म्हैस चोरी गेली तर तुकोबरायला काही वाटायचं नाही. का? भक्त आईशे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. म्हैस चोरी गेली तर तुकोबरायला काय वाटायचं नाही. पण जिजाबाई उद्या तुकोबरायचा घाणा धरेल. कोणी सांगितलं होतं कीर्तनाला जा? गोठ्यात का नाही झोपली? गेली का नाही म्हैस? आणि म्हैस माहेरच्या लोकांनी दिली होती. महिला मंडळीला माहेरचा लय पुळका असतोय मला. हो, माहेरच्या वरोठ्याने जर कपाळ फोडलं तरी रक्त निघत नाही का? वरोटा माहेरचा आहे ना. माहेरचा लय पुळका असतोय. मग उद्या जिजाबाई काय करावं? वार करायला असल्याच जिजाबाया दिल्यात लोकांना. देवाने काय अवघड आहे. एका वारकऱ्याच्या घरी गेलो आम्ही. काय बाईसाहेब तापल्या. कुठं गेले होते? पंढरपूरला गेलते का? कशाला इथं आले? तिकडच का नाही एखादी पाहिली? धर्मशाळा. धर्मशाळा. मी जरा आजारी आहे, मला शब्द उच्चारायला वेळ लागतो. कशाला इथं आले? उचला बातली कोण न दिला ऐका नाही का? कानात काय कुठे ठोकल्यात काय? एवढं नका खवळा. खवळा पण एवढं नका खवळू. एवढं खवळल्यावर मी वारकरी बोला म्हणलो कमालच झाली बा. एवढंच बोलत आहेत ते. म्हणल्या जरी ती कडक बोलत असेल तर तिच्या पोटात अमृत आहे. अमृत ते पोटी साठवले. म्हणलं बरोबर आहे. त्याच्यामुळंच आले मुखा वाटे अमृत वचने. त्या सोडून असं. आणि मग जिजाबाई उद्या तुकोबरायला खवळलं. देवाने कीर्तनातून भगवंत गुप्त झाले आणि थेट बोडख्याच्या वाडीच्या वेशीत अकराळ विकराळ रूप धारण केलं. एक झाड उपटून खांद्यावर धरलं. या पुढं वारकऱ्याच्या चोऱ्या करता नाही का? एकाचा चौकार एकाचा षटकार असं हाणतो. म्हणले सापडलाच नाही पाहिजे, हाणतोच म्हणले. त्या दोघांनी पाहिलं, अरे कोणी रे एवढं मोठं? दुसरा म्हणला आपण तर याच्या गोट्यालाच लागत होत, एवढं मोठं कसं आलं म्हणले. तो म्हणला अरे मारीन आपल्याला, दुसऱ्या वेशीतून चल. ती वेश सोडली, दुसऱ्या वेशीत गेली. रुपे अनंताची अनंत अपार. देव त्याही वेशीत. तिसऱ्या वेशीतून चालले. तिथंही चोरांच्या लक्षात आलं देवाचं गावाचं भावाचं कधीच पचत नाही. काय 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 काय? देवाचं गावाचं भावाचं तिळभर सुद्धा पचत नाही. फेडावंच लागत. हो, मुके पांगळे लुळे बैरे पोरं जन्माला येतात. ज्याने देवाचं गावाचं भावाचं असंच होणार. ध्यानातच धरायचं. मग तिळभर सुद्धा खायचं नाही. देवाचं गावाचं भावाचं फेडावंच लागणार. इथंच फेडावं लागणार. नक्कीच फेडावं लागणार. आणि मग आपण हे साधू संतांचं खाल्ल्याला पचायचं नाही. गप म्हैस घेतली आणि गोठ्यात नेऊन बांधली. याला म्हणायचं घरटी जागे घाली तसे. देव होते ना राखण करायला. निघाले चोर तर देव पुन्हा हजर. म्हणजे अहो मांडली ना म्हैस. देव म्हणले आज वारकऱ्याची एक तुकोबरायची बांधली, उद्या दुसऱ्याची तुम्ही बांधणारच नाही. मग तुम्हाला मारूनच टाकी. 2 चोराच्या लक्षात आलं आता फक्त आपल्याला तुकोबराय वाचवतील. थेट कीर्तनात गेले, महाराजाचे पाय धरले. महाराज क्षमा करा, अनंत अपराध घडले, पदरात घ्या. महाराज म्हणजे काय झालं? कोण्या तोंडाने सांगू? तुकोबार म्हणजे ह्याच तोंडाने सांगा काय सांगायचे. महाराज तुम्ही कीर्तनात दंग. आईसाहेब घरी झोपल्या पाहून आम्ही तुमची म्हैस चोरून घेऊन चाललो होतो. मग तुकोबाराय म्हणले प्रयत्न फसला का? काय तुकोबाराय व्याज दे मला. तुकोबाराय अहो वारकऱ्याचं खाल्लेलं कुठं पचत असतंय वय. मग ते कोणीतरी अकराळ विकराळ रूप धारण करून उभा आहे म्हणले. ते म्हणतोय तुमचं पुण्यस्मरणच करतो आता. महाराज लेकरं बाळ उघड्यावर पडतील तेवढं आमच्या लक्ष द्या. तुकोबाराय म्हणले किती मोठा आहे? अहो आम्ही त्याच्या गोट्यालाही लागत नाही, भलताच मोठा आहे. तुकोबारायने विचार केला एवढं मोठं. असं रूप तर भगवंताने अर्जुनाला दाखवलं होतं. अर्जुनाच्या नंतर चोराचंच भाग्य म्हणावं लागलं. मग तुकोबारायने मूर्तीकडे पाहिलं तर मूर्तीत देव मूर्ती आहे पण भगवंत अदृश्य झालेले.
मग देवाला तुकोबराने 10वा मांडला. पांडुरंगा, अरे आम्ही किलोचे टाळ छटाकोर आणले, सप्त्यात दुसऱ्याच दिवशी शाई पाळली, पेट्या फाळल्या, इण्याला तारा ठेवल्या नाही, आणि आमच्या स्वप्नात याय ना, स्वप्ने तोही कैसा न दे कशी डोळा. काहींच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही, काहींच्या स्वप्नात भूत येतात, हू करते देव. तुझ्या स्वप्नात याय ना, पण चोराला दर्शन देतो. न्याय का देवा तुझ्या दारात, न्याय. तुकोबराने 10वा मांडला. देव कीर्तनात आले. कीर्तनात आले हे सगळ्यांनी पाहिलं. तुकोबराने देवाचा हात धरला, पेटीवर नेऊन उभा केलं आणि चोराला सांगितलं, हे बघा मी देव धरलाय. मग धरीला पंढरीचा चोर धरलाय. तुम्हाला म्हैस पाहिजे ना, खुशाल घेऊन जावा, याला साधू म्हणते. म्हणून बिजेला यायचं तुकोबराकडे. असा परोपकारी साधू इथून मागही होणार नाही आणि इथून पुढेही झालेला नाही, होणार नाही मला. परोपकारी साधू तुकोबरा. आणि मग महाराज चोर म्हणले, वाचलो हेच लय झालं, उद्या दुसऱ्याच्या म्हशी सोडू. त्याला आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे. निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार. मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके. कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे. कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख. कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात. कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे. कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम. कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी. कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री. कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज. कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले. कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी. कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ. कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.